किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून 17 वर्षीय दोन अल्पवयीन तरुणांनी एकाच लाकडी दांडकी, दगड आणि धारदार हत्यारांनी जबर मारहाण केली। यामध्ये एका 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चाकण शहरात पुणे-नाशिक महामार्गावरील जुन्या कमळाच्या तळ्याच्या मागील बाजूस बुधवारी 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे। अरविंद रामप्रकाश राजे, वय वर्ष 29, राहणार आंबेठाण रोड, तनुश्री अपार्टमेंट, नवीन गुडलक हॉटेलच्या मागे, चाकण, तालुका खेड असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोलिसांकडून चौकशी आणि पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती। याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार अर्जुन राजे हा चाकण शहरातील आंबेठाण चौकाच्या लगतच्या उड्डाण पुलाच्या जवळ जुन्या तळ्याच्या मागे दुचाकीवरून गेला होता। या ठिकाणी असलेल्या अन्य 2 जणांशी एकमेकांकडे रागाने पाहिल्याच्या किरकोळ बाचाबाचीच्या कारणावरून हा वाद झाला। या वादाचे पर्यवसन तुंबळ हाणामारीत झाले। यामध्ये 2 जणांनी अरविंद राजाला दगड, धारदार शस्त्र आणि लाकडी दांडक्यांनी केलेल्या गंभीर मारहाणीत त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर मारहाण करणारे दोघे तेथून पसार झाले। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। गंभीर राजे यास रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय। पोलिसांनी तात्काळ या घटनेतील 2 जणांना ताब्यात घेतलंय। ताब्यात घेण्यात आलेले दोघेही 17 वर्षांचे अल्पवयीन असल्याची बाब समोर आली आहे। ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एक जण चाकणमधील माळआळी भागात वास्तव्यास असून दुसरा संग्रामदुर्ग किल्ल्याच्या जवळील भुजबळआळी येथील रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। दोन्ही अल्पवयीन हे रेकॉर्डवरील असल्याची बाब समोर आली आहे। यातील एकावर खुनासारखा गंभीर गुन्हा यापूर्वी देखील दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलंय, तर दुसऱ्या अल्पवयीनवर देखील गंभीर गुन्हे चाकण पोलिसात दाखल झालेले आहेत। घटनास्थळी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती। दरम्यान घटना घडली तो भाग समाधान बिअर बार हॉटेलच्या पाठीमागील परिसर आहे। मद्यपान करण्यासाठी संबंधित त्या ठिकाणी गेल्यानंतर हा वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती। चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रसन्न जराड व त्यांचे सहकारी याबाबत अधिक तपास करत आहेत। या खुनाच्या घटनेतील आरोपी हे चाकण पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील आरोपी असल्याचं चाकण पोलिसांकडून सांगण्यात आलंय। दरम्यान या घटनेनं चाकणमधील अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी आणि सततच्या खुनासारख्या गंभीर घटना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्यात। अल्पवयीन गुन्हेगार आणि त्यांच्या गुन्हेगारी टोळ्या चाकण शहरासाठी भविष्यात आणखी मोठ्या धोक्याची नांदी ठरतायत।